ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मासिक प्रवचनमालेमध्ये आपण स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि श्रीमद भगवद्गीता यातील विचारांचं चिंतन करत आहोत. श्रीराम कर्म हे जे आहे, कर्माचे रहस्य, कर्म आणि त्याचं रहस्य म्हणजे जे सहजासहजी आपल्या नजरेस पडत नाही. मग तो विचार असो, वस्तू असो, ठिकाण असो, ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं. एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं जाणून घ्यावं लागतं. समजा जसं आता भूलभुलैया आहे देवगिरीला, संभाजीनगर जवळच आहे, 15 किलोमीटरवर दौलताबाद देवगिरी. आता तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर कोणीतरी माणूस पाहिजे, नाही तुम्ही हरवून जाल. तिथे काही दिसत नाही, अंधार आहे वगैरे वगैरे. तर जिथे रहस्य असतं, तर विचारांमध्ये सुद्धा रहस्य असतं. कर्म अशी गोष्ट आहे की आपल्याला त्या वाट्याला आलेली आहे. भगवद्गीता म्हणते, अगदी एक क्षणसुद्धा कोणीही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे इतकी आपल्या जवळची गोष्ट आहे ती. नाही कश्चित, कश्चित म्हणजे कोणीही, क्षणमपि एक क्षणसुद्धा, जातु तिष्ठती अकर्मकृत, अकर्मकृत तिष्ठती म्हणजे कोणीही तिथे अपवाद नाही आहे. तो या पृथ्वीवर आला आणि पृथ्वीला त्याने जोपर्यंत पृथ्वीचा निरोप नाही घेतला तोपर्यंत त्याला कश्चित म्हटलेलं आहे. आणि क्षणमपी म्हणजे त्याच्यावर काळाचा अंमल चालतो. प्रत्येकावर काळाचा अंमल चालतो. कालाधीन प्रत्येक गोष्ट असते की नाही. कालाय तस्मै नमः असं म्हटलं आहे. कालो न जाता वयमेव जाता. काळ कुठे जात नाही, आपणच जातो. आपलं काळ कसं संपून गेला हो आपल्याला कळलं नाही. पण काळ कुठे गेला, काळ कुठे जात नाही, कुठे येत नाही, कुठे जातही नाही. वयमेव जाता, आपणच जातो या जगातून. काळाचा प्रभाव सगळ्या जगावर चालतो. म्हणून त्या काळाला आपण नमस्कार करतो. कालाय तस्मै नमः म्हणून त्याला महाकाल म्हणतात. नाही, काळाच्या उदरात सगळंच गडप होतं स्वामीजी म्हणतात. नाही, काहीही शिल्लक राहत नाही. समर्थांच्या दासबोधामध्ये आहे, मृत्यू न मते गजपती, मृत्यू न मने श्रीपती. कोणाचंच नाही, कोणीच चिरंजीव नाही. चिरंजीव हे सर्वही मानिताती, आणि अकस्मात सांडून या सर्व जाती. या जगात जो येतो तो प्रत्येकजण म्हणतो मी चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे सदाचाच जिवंत राहणार आहे, त्याला चिरंजीव म्हणतात. 7 चिरंजीव आहेत ना, त्यात आपले 8वा नंबर असेल की आपला 8वा नंबर वगैरे काही नाही आहे की नाही. 7च नंबर आहे अजूनही, आहे की नाही. त्यात काही वाढ झालेली नाही आहे की नाही. मानता तुम्हीच तर चिरंजीव हे सर्वही मानिता. ती मानायला काय जातं, आपण काही म्हणू शकतो की नाही. परंतु अकस्मात सांडून या सर्व जाती, सर्व सांडून या अकस्मात जाती.
काहीच मागे ठेवून जात नाही आणि सगळं इथंच ठेवून पुढे जातात. मरे एक त्याचा दुधा शोक वाहे. हां, बस तोही जातो. तो शोक वाहणारा पण तिथं राहतो का? तोही जातो आहे. मग त्यासाठी मागचे लोक शोक वाहतात. ते चालू आहे, शेकडो वर्षांहून चालू आहे. त्याला म्हणतात काळाच्या अधीन आहे. पण काळ काय कोणाच माहीत नाही आहे की नाही. या सगळ्या विवेकाने तुमचं मन शांत होतं, अनासक्त होतं. आपण दुःखी का आहोत? कारण आपलं मन अनासक्त नाही, विवेक नाही आपल्यामध्ये की नाही. कर्म घडतात, आपण घडवत नाही ते की नाही. कर्माचं रहस्य ते आहे की नाही. कर्म आपण केलं पाहिजे. आपल्याला जेव्हा कर्म करतो आपल्या तेव्हा आपण गुलाम होतो. कर्माचे गुलाम आहोत. आपण काय करतो हे आपल्या हातात नाही आहे, पण आपल्या हातात आलं पाहिजे ते त्यातल्या त्यात की नाही. ते कर्माचं रहस्य की नाही. जगात सगळ्यात आश्चर्य कोणतं? पुष्कळ आश्चर्य आहेत, तुम्हाला कल्पना आहे सगळं की नाही. आश्चर्यकारक व्यक्ती होऊन गेल्या जगामध्ये, आश्चर्यकारक स्थानं आहेत, स्मारक आहेत की नाही. वंडर्स ऑफ द वर्ल्ड की नाही. अजिंठा, वेरूळ, ताजमहाल वगैरे वगैरे, पिसाचा मनोरा, असे बरेचसे आहेत की नाही. पण सगळ्यात कोणतं आश्चर्य आहे याच्यामध्ये ते म्हणतात की याच्यापेक्षा आश्चर्य दुसरं असू शकत नाही. मग ते काय आश्चर्य आहेत? किंवा आश्चर्य मतः परम, महाभारतातला श्लोक आहे हा की नाही. याच्यापेक्षा आणखी दुसरं कोणतं आश्चर्य असणार? असं काय आश्चर्य तुम्ही सांगता आम्हाला आहे की नाही. हा प्रश्न विचारला यक्षाला. यक्ष प्रश्न म्हणून फार प्रसिद्ध आहेत की नाही. युधिष्ठिराच्या जीवनामध्ये बरंचसं काही आहेत, डाव्या उजव्या बाजू आहेत पांडवांच्या जीवनामध्ये. पण फार अद्भुत आहे ते यक्ष प्रश्न. 100च्या वर प्रश्न आहेत ते, त्याची उत्तर आहेत की नाही. 3दा परीक्षा घेतली गेली युधिष्ठिराची. एकदा ही परीक्षा आहे, दुसरी परीक्षा ते स्वर्गारोहणाच्या वेळी आहे. तो कुत्रा म्हणतो युधिष्ठिर मला कुत्र्याला पण घेऊन जायचं आहे. तो म्हणतो कुत्र्याला स्वर्गामध्ये प्रवेश नसतो, म्हणतो मला पण येता येणार नाही. ते दुसरी परीक्षा, त्यात उत्तीर्ण होतो. तिसरी परीक्षा होते जेव्हा त्याला दिसतात की आपले सगळे बांधव द्रौपदी सगळे नरकात आहेत. तो म्हणतो इथे कसे नरकात आहे? इतके पुण्यवान लोक कसे नरकात आले? मग मलाही जिथे माझे बांधव आहेत तिथेच माझा स्वर्ग आहे. ते सगळं दृश्य असतं, भास असतो, तो भ्रम असतो. तिसरी परीक्षा, तिसऱ्या परीक्षेत पण पास होतो, उत्तीर्ण होतो. युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिर महान व्यक्ती आहे की नाही. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक म्हटलं आहे. पुण्यश्लोक म्हणजे ज्यांचं स्मरण केल्याने पुण्य होतं. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा. युधिष्ठिर म्हणजे धर्मराज की नाही. ते जे प्रश्न आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. सगळेच प्रश्न महत्त्वाचे. का दिशा की नाही, दिशा कोणती? संतो दिशा, संत दिशा आहेत की नाही. जिकडे संत आहे ती तुमची दिशा आहे की नाही. किंवा आश्चर्यम, तर यक्ष विचारतो किंवा आश्चर्यम जगामध्ये. त्याचं उत्तर आहे की नाही. त्याचं उत्तर असं दिलं आहे युधिष्ठिराने, ते फार सुंदर आहे नाही की अहनी अहनी भूतानी. अह म्हणजे दिवस, अहनी अहनी म्हणजे रोज रोज, भूतानी म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. जे आलेले आहेत त्यांना भूत म्हणतात, कारण त्याचं झालं तो भूतकाळ झाला आहे, आला आहे ते. गच्छन्ती क्रियापद आहे, जातात. कुठे जातात? यममंदिरम की नाही. अन्य भूतानी गच्छन्ती यममंदिरम. हे एवढं ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे की नाही. सगळ्यांना त्याची जाणीव आहे की नाही. परंतु दुसरं काय म्हणतात? शेषः स्थिरत्वमिच्छन्ती की नाही. उरलेले म्हणतात आम्ही जाणार नाही, स्थिरत्वमिच्छन्ती, आमचं असं होणार नाही. अरे इतकं स्पष्ट आहे ना. त्याला म्हणतात प्रमाण. प्रमाणं 3 असतात. कोणती गोष्ट कशी आहे, बरोबर आहे की चूक आहे, प्रमाणाने सिद्ध होत असतं की नाही. ते 3 प्रमाण कोणतं आहे? शास्त्र काय म्हणतं, लॉजिक काय म्हणतं, म्हणजे तुमची बुद्धी, तर्कबुद्धी, न्याय त्याला म्हणतात, न्यायदर्शने. आणि तिसरं तुमचा अनुभव काय म्हणतो. 3 प्रमाण आहे की नाही.
तिन्ही प्रमाण जर लागू होत असेल तर ती गोष्ट प्रमाणाला सिद्ध झालेली आहे, म्हणजे घासल्या गेली आहे की नाही. तिन्ही प्रमाण आपल्याला सांगतात की प्रत्येकावर काळाचा प्रभाव आहे नाही, आणि आपण म्हणून नाही आहे, आपलं मन स्वीकारत नाही आहे. म्हणजे दिसतं आहे, शास्त्र आहे, तर्क आहे, अनुभव आहे, आणि तो म्हणणं नाही आहे तसं आमचं, आम्ही त्याला मान्य करत नाही. शेषः स्थिरत्वमिच्छन्ति, उरलेले आम्ही त्यातले नाही की नाही, आमच्यावर तसं होणार नाही. किंवा आश्चर्य म्हणतात, याच्यापेक्षा मोठं आश्चर्य काय असू शकतं. इतकं सिद्ध झालेली गोष्ट आणि तुम्ही ते मान्य करायलाच तयार नाही. म्हणजे कशावरून म्हणजे आमची कर्म बदलली असती, त्याला रहस्य म्हणतो. हे जर खरोखरच आपल्याला जर जाणवलं असतं, मनोमन जाणवलं असतं की नाही, मग आपण आत आहोत तसे राहिलो नसतो. म्हणजे आपले कर्मणा वाचा मनसा, आपल्या हातून किंवा आपल्याद्वारे घडलेल्या गोष्टी, कर्म, बोललेलं वचन, चिंतलेले विचार, हे आज ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे झालं नसते की नाही. याचं कारण काय? कारण आपल्याला कळलं आहे, ते खरोखर कळलं असतं तर नाही. म्हणजे कळत नाही, आपण म्हणतो कळलं पण वळत नाही, पण आपण कळत नाही असंच म्हणूया सध्या की नाही. म्हणजे कर्माचं रहस्य काय आहे? कर्म, जसं सुरुवातीलाच म्हटलं की कर्म म्हणजे घड्याळामध्ये आहे, ती सुरू झाली घड्याळ, जोपर्यंत त्याची बॅटरी संपत नाही तोपर्यंत ते चालतं, वेळ दाखवतं की नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आपल्या हृदयाची पहिला ठोका आणि शेवटचा ठोका, यामध्ये त्याला आयुष्य म्हणतात की नाही. जाती आयुर्भोगा हा योगसूत्र सांगतं की नाही. आपला कशा प्रकारे कोणती परिस्थिती असावी आपली की नाही, त्याला जाती म्हणतात. जाती म्हणजे जन्म की नाही. कशा प्रकारे आपला जन्म कुठं व्हावा, कोणत्या परिस्थितीत व्हावा, चांगल्या ठिकाणी, वाईट ठिकाणी, मध्यम ठिकाणी, उच्च ठिकाणी वगैरे वगैरे. केस बाय केस, प्रत्येकाची केस वेगळी राहील आहे. आपलं आयुष्य किती असावं तेही कर्माचं फळाप्रमाणे होत असतं. आपल्या वाट्याला सुख दुःखाचे भोग किती असावे तेही असतं की नाही. तुम्ही माना नका मानू की नाही, त्याचा हिशेब बरोबर असतो की नाही. आपल्या पासबुकवर आपल्या जमेच्या किती नोंदी असाव्या, किती असाव्यात, हे ठरलेलं असतं पक्क. त्याचप्रमाणे त्या नोंदी होत असतात की नाही, कमी नसतात आणि जास्ती नसतात. हे आपल्याला दिसतं, स्पष्ट दिसतं. तसंच आपण कर्म करतो, कर्म म्हणजे कर्माचं फळ की नाही. जेव्हा कर्माचा उल्लेख होतो तेव्हा म्हणतात कर्माचं फळ. लक्षात, कर्म आणि कर्माचं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे काय की नाही. कर्म म्हणजे कर्माचं फळ आलंच, निर्माणच झालं. ते नुसतंच कर्म नसतं, कर्माबरोबर त्याचं फळ पण बांधलेलं असतं. जसं गाडीबरोबर घोडा असतो किंवा बैल असतात, तसंच कर्माबरोबर त्याचं फळ जोडलेलं असतं, संयुक्त असतं ते. म्हणून आपण गेल्या वेळी बघितलं की आपल्या हातात काही नाही आहे आणि आपल्या हातात सर्व काही आहे की नाही. आपल्या हातात काय आहे आणि आपल्या हातात काय नाही आहे आपल्याला हे माहीत पाहिजे की नाही. आणि त्याप्रमाणे तुम्हाला हळूहळू पुढे जावं लागेल. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत की नाही. उठा, जागे व्हा आणि चालत राहा जोपर्यंत तुम्हाला तुमचं लक्ष प्राप्त होत नाही. माझं लक्ष काय आहे की नाही, तेच रहस्य आहे. जसं म्हटलं इथे कर्म ओके की नाही, निरंतर कर्म करत राहा. इथे भगवद्गीतेचे मूळ सूत्र आहे, भगवद्गीतेचे मूळ सूत्रच आहे असं म्हटलं आहे. सूत्र म्हणजे सिद्धांत. बस तुमच्यासमोर हे मांडलं आहे काय.
पण ते का मांडलेलं आहे? ते म्हणतात निरंतर कर्म करा, कोणत्याही कारणास्तव तुम्ही सुस्त होऊ नका, है की नाही? कारण आपल्याला बरेच आपल्या मनाला बहकवणारे, भ्रमवणारे बरेच विचार असतात. तुम्हाला नाही कळलं तरी कर्म करत राहा, निरंतर कर्म करा, की नाही? मग ते आपण करतोच की, की नाही? तसंच म्हटलं आहे, तुम्ही श्वास घेताय कर्मच आहे, तुम्ही श्वास घेता ना, आणि त्याचं फळ आहे, स्पष्टच फळ आहे. तुम्ही जिवंत आहात, फळ आहे. श्वास कोण घेतो? आपणच घेतो. जेवतो कोण? आपणच जेवतो. झोपतो कोण? आपणच झोपतो. आणि त्याचं फळ आहे म्हणजे आपण आहोत, शिल्लक आहोत त्या पृथ्वीवर, आहे की नाही? आपल्यावर काळाचा महिमा चालतो आहे, पण अजून आपलं आयुष्य बाकी आहे, की नाही? जाती आयुर्भोगा, हा, की नाही? भोगापवर्गार्थ दृश्यम, हाही पण योगसूत्र आहे. येथे याच्यात येईल नंतर स्वामीजी म्हणतील ते, आहे की नाही? ते सांख्यदर्शनाचं सांगितलं. ते सांख्यदर्शन म्हणजे हेच की योगसूत्र हे सांख्यदर्शनावर आधारित आहे. 6 दर्शन आहेत वैदिक सनातन धर्माचे, 6 दर्शनं, षट दर्शन ज्याला म्हणतो आपण, सगळे आस्तिक दर्शन आहेत. ते म्हणतात दृश्य म्हणजे हे संसार जे दिसतंय, की नाही? तुम्ही आम्ही बघतो, की तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघतो, की नाही? सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट, त्याला दृश्य म्हणतात. नाही, जे दिसतं ते दृश्य. द्रष्टा म्हणजे बघणारा, की नाही? म्हणजे आहे ते स्पष्टच आहे. कशासाठी आहे, की नाही? अरे तू कोण, कोणाचा, कोठून आला, कैसा, हे प्रश्न आहेत, की नाही? तू कोण आहेस हे सामान्य माणसाला कधी पडत नाही. तेवढं त्या वाटेलाच जात नाही तो, की नाही? हे बेकार आहे, सगळ्याचं काही अर्थ नाही. मग ठीक आहे, तुमच्या साईड नाही आहे अजून, तुम्ही थोडे मोठे व्हा, KGतून तुम्ही प्रायमरीत जा, सेकंडरीमध्ये जा. थोडं हळूहळू माणूस एक एक वर्ग पुढे जातो ना. कुणी आणखी पुढे जातं, आणखी शिकता, अकॅडमिकली बरेच पुढे पुढे जातात, की नाही? काही लोक संशोधन करतात, रिसर्च करतात, आणखी पुढे पुढे जातात. तर पुढे पुढे जा, जो पण नाही तो पण चालू द्या तुमचे. गाणे म्हणा, खेळ करा, डबा खा, ओके, नो प्रॉब्लेम. परंतु दृश्यम कशासाठी आहे हे लक्षात घ्या. इथे म्हणतात कर्माचं रस सत्य आहे. हे कशासाठी आहे? तुम्ही कशासाठी आहात? तुम्ही दृश्यच आहात की? तुमच्यासाठी सगळं दृश्य आहे, आणि ह्या जगासाठी तुम्ही पण दृश्य आहात ना. कशासाठी आहे? जगाची रचना कशासाठी आहे? फार सुंदर आहे, नाही? हे संसार कशासाठी आहे? कर्माचं फळ आहे ते, समष्टी कर्माचं फळ आहे ते, त्याला आपण जग म्हणतो. समष्टी म्हणजे सगळ्यांच्या कर्माचं फळ आहे. हे जग म्हणजे काय? समाज म्हणजे काय? कोणतीही संस्था, कोणतंही एक काम, हे एकत्र सगळ्यांचं कर्म आहे, की नाही? स्वयंपाक करतात, 5 स्वयंपाक करणारे असतात, 10 असतात, 15 असतात, त्याच्याप्रमाणे सगळ्यांचं म्हणून ते आपल्यासमोर ते काय येतं, ते अन्न येतं. त्याला समष्टी कर्म म्हणतात. व्यष्टी कर्म म्हणजे तुम्ही स्वतः केलेलं, एकट्याने केलेलं. हे जे विश्व आहे, हे सगळे जग आहे, हे समष्टी कर्माचं फळ आहे, की नाही? म्हणजे काय असावं, काय दिसावं, जग कसं असावं हे तुम्ही सगळ्यांनी करून ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे केलेलं आहे. तुम्ही चूक केलं असेल तर चूक फळ गेलं आहे, बरोबर केलं तर बरोबर गेलं आहे, की नाही? या सगळ्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने जशा प्रकारे वागला, तशाप्रमाणे केलं, त्या प्रकारे हे जग होणार. जग कोण करणार? तुम्ही आम्हीच करणार. म्हणून स्वामीजी म्हणतात दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट. आपल्याला उत्तम समाज निर्माण करायचा आहे, उत्तम कुटुंब निर्माण करायचं आहे, उत्तम विद्यार्थी निर्माण करायचे आहे. सगळंच आपल्याला सर्वोत्तम पाहिजे. सर्वोत्तम कुटुंब पाहिजे, सर्वोत्तम मित्र पाहिजे, सगळंच उत्तम पाहिजे. आणि ते अगदी बरोबर आहे, ती आकांक्षा बरोबर आहे. पण त्यासाठी काय पाहिजे? ते फळ आहे ना. त्या फळासाठी तसंच कर्म पाहिजे, नाही? मग आपलं उत्तम कर्म पाहिजे म्हणजे तुमचे उत्तम कर्म असेल, उत्तम मित्र मिळतील तुम्हाला, उत्तम असेल तुमचं कुटुंब उत्तम होईल, नाही? तुमचा जो परिसर आहे, तुमचं वातावरण आहे, सभोवताचं वातावरण, ते कोण ठरवत असतं? तुम्ही ठरवत असता. समाज कसा असावा तुम्ही ठरवता, देश कसा असावा तुम्ही ठरवता, विश्व कसं असावं तुम्ही ठरवता. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट. तो समाज सर्वात श्रेष्ठ आहे, इकडे वेअर इन हायेस्ट ट्रूथ्स बिकम प्रॅक्टिकल. सर्वोच्च ते सत्य आहे,
ते जेव्हा व्यवहारी होतं, जेव्हा जास्तीत जास्त लोकांना व्यवहारी वाटायला लागतं, मग तो समाज श्रेष्ठ असतो. आपला कुठे व्यवहार, देर इज नथिंग ग्रेट दॅन पाऊंड सिलिंग अँड पेन, स्वामी म्हणतात. विवेकानंद शब्द आहे. या जगात पैशाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नाहीच काय. आणि जेव्हा माणसाकडे पैसा सगळं श्रेष्ठ वाटायला लागतो, समाजही तसाच होतो की नाही. त्यामुळे जगामध्ये एवढे क्राईम्स काय आहेत, जगभर क्राईम्स आहेत बघा, प्रचंड प्रमाणामध्ये. ते क्राईम कुठे आहे? क्राईम मनात असतात. गुन्हेगारी मनात असते. ती व्यक्ती नाही आहे, तो व्यक्ती ते व्यक्त स्वरूप आहे ते की नाही. आधी मन तसे गुन्हेगार होतात, नंतर माणूस गुन्हे करतो, अपराध करतो की नाही. मग अपराधी होतात का? अपराधी विचार का होतात? कारण ते हवेत आहे म्हणून, वातावरणात आहे म्हणून की नाही. तो कॅच करतो. जसं आपण हे मोबाईलमध्ये म्हणा की रेडिओपूर्वी ते किंवा ते चॅनल्स असतात, आपलं जे चॅनल्स कॅच करायचं आहे आपण ते चॅनल कॅच करतो की नाही. कोणताही कार्यक्रम जो आहे कुठलाही करू आपण कॅच, कोणता कार्यक्रम कॅच करायचा ते आपण ठरवतो. शेकडो चॅनल्स, शेकडो ॲप्स आहेत आता आहे की नाही. तसंच आपण काय करायचं ते आपण ठरवतो. म्हणून तुम्हाला जर सर्वोत्तम समाज आणि आपलं वाटत, कारण आपलं पाहिजे असतं, कोणाला नको सर्वोत्तम गोष्टी, कोणाला नको असतात. प्रत्येकाला उत्तमोत्तम गोष्ट पाहिजे असते. आता समजा ही भगवद्गीता आहे की नाही, सर्वोत्तम ग्रंथ असं म्हटलं, याच्यासारखा दुसरा उत्तम ग्रंथ नाही आहे. 700 श्लोकातला आहे. श्लोक सप्तशतही उपनिबंध. व्यासाने, भगवान कृष्णाने जे सांगितलं अर्जुनाला रणांगणावर आणि ते भगवान व्यासांनी काय केलं, 700 श्लोकामध्ये बांधलं आणि याच्यात टाकलं. महाभारतामध्ये ते 25वा तो श्लोक आहे, 25वा अध्याय आहे, 25 ते 42. हा भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ नाही आहे, त्याला स्थान दिलेलं आहे प्रस्थानत्रयीमध्ये. पण ते काय आहे, रणांगणावर दिलेला उपदेश आहे की नाही. आणि व्यासांनी तो 700 श्लोकांमध्ये उपनिबद्ध असं म्हटलं आहे. शंकराचार्याने त्याला बांधलेलं आहे. 700 श्लोकामध्ये आपल्यासमोर दिलेलं आहे ते. ते तत्त्वज्ञान आहे, सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे. ज्यांना समजतं, ज्यांनी त्याच्यावर चिंतन केलं, त्यामुळे बापरे काय अद्भुत आहे ते. याची मोहिनी जगावर पडलेली आहे. सगळ्या जगावर नाही पडली, ज्यांच्यावर पडायला पाहिजे त्यांच्यावरच पडली ना की नाही. सूर्याचा प्रकाश जो पडतो, मातीवरही पडतो, पाण्यावरही पडतो, आरशावरही पडतो, भिंगावरही पडतो. प्रत्येकाचा परिणाम वेगवेगळा होईल ना की नाही. पाण्यामधल्या याच्यावर पण पडतो, त्या कुमुदिनीवर, त्याच्या कळीवर पडतो. ते कमळ पडल्यावर फुलतं की नाही. जे चिखलात असतात कळ्या, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही की नाही. परिणाम कोणा होतो, जे उत्फुल्ल असतं, पाण्याच्या बाहेर येतात, त्यांच्यावर पडला की ते कमळ फुलतं की नाही. तसंच की ते होतं, तसं आपण बघतो, व्यवहारात बघतो. त्यामुळे हा जो परिणाम आहे आपल्या जीवनावर विचारांचा पडतो की नाही, गीतेच्या सिद्धांतांचा, गीतेच्या वचनांचा की नाही पडतो. म्हणजे तुम्हाला ती गंमत केव्हा कळेल, विचारांची गंमत केव्हा कळेल, विचारांचं रहस्य केव्हा कळेल की नाही. कर्म आणि विचार वेगवेगळे नसतात. स्वामीजी म्हणतात की लोक आजकाल नुसती कर्माची खूप हे झाली आहे, खूप धूमधाम झाली आहे आणि लोक, अरे पण कर्म हे होतं कुठून. कर्म म्हणजे फार छोटी गोष्ट आहे. आपल्या स्नायूंना काही होतं त्याच्यात, त्याला आपण कर्म म्हणतो. कर्म विचारातून येतं की नाही. जसे विचार तसे कर्म की नाही. मग तिकडे लक्ष द्या की नाही. कर्म महर्षी, कर्मयोगी वगैरे ठीक आहे बोलायला, कारण कोणी कोणालाही काही पदं देऊ शकतात. परंतु इथे म्हणतात मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या. मस्तिष्क केंद्र म्हणजे तुमचा मेंदू, तिथे सगळं होतं. उजवा मेंदू, डावा मेंदू, तुम्हाला लोकांना काय माहीत असेल. एक तर्क करणारा मेंदू, भावना मेंदू असतं, सगळं होतं आहे की नाही. त्याच्यावर बरंच संशोधन झालं आहे. त्याचे किती भाग आहे, इकडे तिथे गणिताचा भाग किती आहे, सेक्सचा किती आहे, अमुक किती आहे, तमुक किती आहे वगैरे, त्याचं बरंच संशोधन झालं आहे. तो आपला विषय नाही आहे. पण हे मेंदूतून मस्तिष्क केंद्र झाला, मस्तिष्क म्हणजे मेंदू,
हिंदीमध्ये त्याला मस्तिष्क म्हणतात, मराठीमध्ये आपण मेंदू म्हणतो. ब्रेन की नाही. आपल्याला माहीत आहे सगळ्यात वरचा मधला सगळ्यात आहे कामाचा आहे की नाही. इफ माय ब्रेन गोज रॉंग शूट मी, स्वामी म्हणतात माझ्या मेंदूमध्ये काय झालं तर मला जिवंत ठेवू नका, मारून टाका. कारण माणूस काय नुसतं तो ते काय गवत आणि झाड आणि त्याच्यासारखी त्याची अवस्था आहे की नाही. तो जगला काय आणि राहिला काय नाही राहिला काय त्यात काहीच फरक पडत नाही. कारण त्याचे काय त्याच्यामुळे क्रियाच घडत नाही, कर्मच घडत नाही आहे. मग तो श्वास घेत नाही घेतो, जेवत नाही का जेवतो, सगळं करतो, पण ते कर्म नव्हे आहे की नाही. ते कर्म नव्हे की नाही. समजा एखाद्या वाघाने एखाद्या पशुला मारलं, भक्ष्याला मारलं, ते कर्म नव्हे, त्याचं फळ नाही आहे. एखाद्या लहान मुलाने काही जे मोठ्या माणसाने करू नये ते लहान मुलांनी केलं, ते फळ नव्हे, कारण त्याला माहीतच नाही आहे की मी काय करतो आहे म्हणून. कारण काय तो लहान आहे, तो अजाण आहे, त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, तो अजाण म्हणतो किंवा आपण म्हणतो हे इनोसंट आहे, निरागस आहे की. आणि त्यालाही वाटत नाही गेलं, कोणालाच वाटत नाही ते, कारण त्याच्यामागे ती जाणीव नाही आहे की नाही. तो निरागस आहे, निष्पाप आहे असं म्हणतो, त्याच्यात कोणतं भावच नाही आहे त्याच्यामध्ये. स्वामीजींनी उदाहरण दिलं आहे की चोर कुठे असतो, चोर आपल्या मनात आहे, बाहेर नाही आहे. त्यांनी उदाहरण दिलं आहे, समजा एखाद्या त्याच्यावर मोरांची एखादी पोतळी आहे, एखादं आहे पेशवी आहे की नाही. तिथे मुलगा आहे, छोटा मुलगा आहे, खेळतो आहे. एखादा चोर येतो आणि तो चोर येऊन जाऊन जातो की नाही. तो सगळा मुलगा बघत असतो, कोणीतरी आला आहे, घेतला आहे, निघून गेला आहे, त्याला काहीच नाही, जाणीवच नाही आहे. त्याला काय झालं, कारण चोर कुठे आहे. आता दुसऱ्याच्या त्याला चोर म्हणजे काय माहिती आहे, हे उदाहरण आहे. तर चोर काय ज्याला माहिती आहे तो काय म्हणाल, अरे चोर आला आणि चोर घेऊन गेला, पण मुलगाला माहीत नाही, तो त्याला त्या मनातच चोर नाही आहे. तर मनात चोर नाही, त्याच्यामुळे त्याला काही ते जाणीवच नाही आहे. म्हणजे कुठं असतं ते सगळं आपल्या आत असतं की नाही. म्हणून मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या, पण एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शको. फार सुंदर आहे. तुम्ही कर्म करत आहात, निरंतर कर्म करतात, कार्यमग्न आहात, पण त्याने तुमचं काही बिघडणार नाही. पण आपलं सगळंच बिघडलेलं आहे की नाही. आपण किती सुखी असायला पाहिजे कर्म करून, किती आनंदी असायला पाहिजे, किती शांत असायला पाहिजे, आपण स्वतःला किती सक्सेसफुल म्हणायला पाहिजे, यशस्वी म्हणायला पाहिजे. असं कोणीही म्हणत नाही की आम्ही यशस्वी आहे म्हणून, आमचं सगळं ठीक झालं म्हणून. आणि जे म्हणतो त्याला काही अर्थही नाही आहे, ते बरोबर आहे. कारण आपलं मन सांगतं की बरोबर की आपलं काही झालं जमलं नाही आहे, आपण यशस्वी नाही आहे. म्हणून गीतेमध्ये याचा खूप उल्लेख आहे की नाही. किती सुंदर आहे बघा, स्वे स्वे कर्मणी अभिरत संसिद्धिम लभते नराहा की नाही. स्वे स्वे कर्मणी अभिरत, स्वे स्वे तुम्ही जे जे करता ते तुमचं कर्म, स्वे स्वे कर्मणी अभिरत, तुमच्या कर्मामध्ये तुम्ही मग्न आहात, सगळेच मग्न आहेत आपापल्या कर्मामध्ये की नाही. अभिरत हा सुंदर शब्द आहे, अभिरत हा. त्याला काय होतं, त्या नराला माणसाला संसिद्धी प्राप्त होते. गीतेमध्ये सिद्धी आणि संसिद्धी दोन्ही शब्द येतात. पुष्कळदा आता नेहमी संसिद्धी शब्दाचा अर्थ मोक्ष होतो, काही काही ठिकाणी सिद्धी शब्दाचा अर्थ मोक्ष होतो, नेहमीच सगळ्या ठिकाणी नाही की नाही. त्या संदर्भाप्रमाणे असतं ते. संसिद्धिम लभते नराहा यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वविदं तत् स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. तिथं सिद्धी आहे, मानवा सिद्धिं विंदती. तिथे नर आहे, इथं मानव आहे, सगळे कॉमन नाव आहेत बघा की नाही. याचा अर्थ काय, कोणी असा तुम्ही, कशाचाच बाद नाही आहे. तुम्ही कुठेही असा, कशी असा, मनाची कोणती अवस्था असा की नाही, तुमची सर्वोच्च अवस्था कोणी थांबवू शकत नाही. पुन्हा त्यासाठी तुम्हाला दुसरं काहीतरी करावं लागतं असं नाही आहे. स्वे स्वे कर्मणी हीच कर्मयोगाची ब्युटी आहे की नाही. तुम्ही अमुकच करायला पाहिजे, तमुकच करायला पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असंच झालं, कोणती अट नाही आहे. पण ते समजून घेतलं पाहिजे. स्वे स्वे कर्मणी अभिरत संसिद्धिम लभते नरा म्हणजे काय त्याचा स्वामीने. पण सुंदर झालं, मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, कार्य चालू द्या की नाही.
मस्तिष्क केंद्राने मी आणखी स्पष्ट करून सांगितलं. म्हणजे नेमकं कार्य चालू होतं म्हणजे काय, तुमचे मेंदू काम करत आहे. आपल्याला माहिती आहे की मेंदूमध्ये केंद्र आहे, समजा हे केंद्र दृष्टी केंद्र आहे, कर्ण केंद्र आहे की नाही, बघण्याचं सगळं आहे. त्याला इजा झाली तर आपण सगळंच ठीक आहे, बाकी यंत्र ठीक आहे, पण बघू शकणार नाही माणूस, ऐकू शकणार नाही की नाही. ते ठीक आहे म्हणून बाकी सगळी यंत्रणा काम करते की नाही. म्हणून म्हणतात कार्य काय करतं, तुमचे हात काम करत नाही आहे, तुमचं शरीर नाही का, तुमचे मस्तिष्क काम करत आहे की नाही. ते तुमचं हे काय आहे, हां केंद्र. म्हणजे जसं आपलं हे असतं ना, बटन असतं ना, बोर्ड असतो ना, सगळं तिथे केंद्र असतं, कंट्रोल बोर्ड असतो ना, तसं ते सगळं कंट्रोल इथे आहे. तिथे घालायचं, कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या. पण एक लक्षात ठेवा, कार्य करणं म्हणजे काय, कार्य करणं म्हणजे तरंग निर्माण करणं, त्याला चित्तवृत्ती म्हणतात आहे की नाही. तुम्ही समजा पाण्यामध्ये उडी मारली की नाही, ते तरण तलाव असतात ना, म्हणजे स्विमिंग पूल्स कॉर्पोरेशन तयार करते, इथं नसेल बहुतेक आहे की नाही, पण मोठे आहे का, मोठ्या शहरांमध्ये असतात ते तरण तलाव म्हणतात हिंदीमध्ये, किंवा स्विमिंग पूल म्हणतात आहे की नाही. ते तुम्ही त्या डायव्ह केलं वरतून, त्याला स्प्रिंग बोर्ड वरतात, वरतून खाली असतं, मध्यवर्ती असते, काय केलं पाणी खूप मोठ्याने उसळतं की नाही. म्हणजे जितक्या निकाल तितकं पाणी उसळेल ते. निरंतर कार्य करा आणि तरंग त्यातून उठतात, मोठं उसळतं पाणी. कारण काय, तुम्ही काम केलं की वृत्ती उठतीलच नाही. तुम्ही थोडेसे हे होणार, डिस्टर्ब होणारच की नाही. पण तसं होणार, कार्य झालं म्हणजे तुम्ही अशांत झाले असं नाही. किती कार्य होऊ द्या, किती गंभीर परिस्थिती असू द्या, म्हणजे खूप महान लोकांची आहे म्हणून कृष्णाचं ते आहे ना, प्रसन्निव भारत. अर्जुन म्हणतो मी लढणार नाही, आणीबाणी निर्माण झाली आहे, आता युद्ध सुरू होणार ना. प्रवृत्ते शस्त्र संपाते, प्रवृत्ते शस्त्र संपाते म्हणजे शस्त्र सोडणार आता, त्यासाठी सगळे तयार आहेत की नाही. अशा वेळी म्हणतो मी आता लढणार नाही की नाही. तुष्णीम बभूवः न योत्से इति गोविंदम तुष्णीम बभूवः. गोविंदा न योत्से, मी लढणार नाही. अच्छा लढणार नाही आहे की नाही. आता म्हणतो तो बकबक करत होता अर्जुन, खूप बकबक केली त्यांनी. आता म्हणतो मी बकबक पण करणार नाही, आता बोलणार पण नाही. मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. इतकं बघितलं मी, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, युद्ध करणं किती वाईट आहे, आणि तुझ्या तोंडाचं एक हे पण हालत नाही आहे की तुझं काही दिसत नाही प्रतिसाद. म्हणजे याचा अर्थ असा की अर्जुनाच्या बोलण्याला काही किंमत नाही आहे की नाही. त्याच्या आहे खूप किंमत, पण कृष्णाच्या पक्षी त्याला काही किंमत नाही आहे. तुमच्या आमच्याविषयी खूप किंमत आहे, त्याचे आर्ग्युमेंट बरोबर. तसंच झालं महाभारतात. ते अर्जुनाने जे म्हटलं आहे, तो अर्जुन काही साधासुद्धा नव्हता, आमच्यासारखं नव्हतं, विद्वान होता तो. त्याला धर्मावर सहज माहीत होतं. उगाच त्यांनी भाषण दिलं काय, आणि उगाच काय त्याच्यामध्ये महाभारताच्या म्हणजे भगवद्गीतेमध्ये समावेश झाला काय. 25 अध्याय तो भीष्मपर्वामधला, 25 ते 42 गीता आहे भीष्मपर्वामध्ये. उगाच त्यात समावेश झाला का. पूर्ण पहिला अध्याय जवळपास सगळं अर्जुनाचं आहे. कारण त्याच्या बोलण्यात अर्थ आहे, तुमच्या आमच्यापेक्षा बोलण्यात अर्थ आहे. म्हणून त्याचे बरेच लोक तारे तोडतात, शहाणे लोक किंवा स्वतःला शहाणे समजणारे लोक, की अर्जुन किती बरा होता, कृष्ण किती चूक होता की नाही. पण कृष्णाच्या पक्षी त्या बोलण्याला काय म्हणून त्यांनी म्हटलं, प्रज्ञावादश्च भाषेचे म्हटलं आहे ना की नाही. पहिला श्लोक आहे ना, दुसऱ्या अध्यायातला 11वा जो श्लोक आहे तो पहिला तोच आहे ना. अशोचा नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. प्रज्ञावाद आहे, नुसतं बोलताना त्यांनी प्रज्ञा शब्द वापरला आहे बघा तिथे की नाही. प्रज्ञावाद, तो प्रज्ञावाद आहे. म्हणजे अर्जुनाला बोलण्याला त्यांनी प्रज्ञावाद म्हटलेलं आहे. प्रज्ञावाद म्हणजे काय, आपण शाळेसारखं बोलला नाही, विवेकबुद्धी आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, निरर्थक नाही आहे की नाही. आणि तसंच झालं म्हटलं ना, जे अर्जुनाने बोललं आहे तसंच झालं महाभारतामध्ये. पण अर्जुनाला का, कृष्णाला का पटलं नाही ते की नाही. याचं कारण ते सत्याला धरून नाही आहे.
दिसतंय सत्याला धरून, पण तसं नाही आहे. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, एन्शंट ऑर मॉडर्न. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ ऑर डाय, असं स्वामीजी ज्ञानोगात म्हणतात की नाही. कोणतंही सत्य जे खरोखर सत्य असतं, त्रिकालाबाधित सत्य असतं की नाही, पेरिनियल सत्य असतं, चिरंतन सत्य असतं, शाश्वत सत्य असतं, सनातन सत्य असतं, ते कोणापुढे कधीही झुकत नाही. अर्जुनापुढे झुकणार नाही, ते कोणापुढे झुकणार नाही. कोणी असो, किती महान असो, त्याला झुकावं लागेल नाही. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ, आणि तोच खरोखर मान. नाही तर डाय, तुम्ही विनाशाला तयार राहा. तुम्ही तसे वागले नाही तर विध्वंस होईल आहे. म्हणून त्याला प्रज्ञावाद म्हटलंय. प्रज्ञावादांश भाषसे अशोचान अन्वशोचस्त्वम. जिथे काही नाहीच आहे, अशोचान आहे, विस्मादय असं म्हटलंय. सद्वृतत्वात असं शंकराचार्य म्हणतात की नाही. ज्याच्याविषयी शोकच करायचं नाही तिथं शोक करतो, विचारच करायचा नाही. स्पष्ट आहे की नाही. युद्ध करायचं की नाही का प्रश्न जोडत नाही, युद्ध करायचंच आहे. क्षत्रियस्य न विद्यते की नाही. धर्म्यादि युद्धाश्रेयन्यत क्षत्रियस्य न विद्यते, गीता म्हणते. भगवान म्हणतात, अर्जुना तू जन्मभर युद्ध केलेस, युद्धाला तू स्वतःला ट्रेन केलं, ते स्किल तुझ्याकडे आहे. मोठमोठ्या लढ्या लढल्या, एका हाती लढल्या की नाही. म्हणजे काय, तुझी वृत्ती क्षात्रवृत्ती आहे. युद्धस्य अपलायनम. तू कधी पळाला नाही युद्धातून, पाठ दाखवलं नाही आहे. तू खरा क्षत्रिय आहे. एक पराक्रमी आणि एक आदर्श क्षत्रिय आहे तो. अर्जुनासारखा योद्धा कोण आहे? म्हणून अर्जुन पुरस्कार दिला जातो, सर्वोच्च पुरस्कार की नाही. मग असा काय म्हणतो नाही, म्हणजे काय तुझ्याविषयी प्रश्नच कसा आहे, तुझ्या बाबतीत प्रश्नच उद्भव व्हायला नको. म्हणून ते अशोचान अनुशोचत, पण तू करतोय की नाही. जिथे काय विचार करायची गरजच नाही आहे, जी गोष्ट स्पष्ट आहे की नाही, तिथे कशाला विचार करायचा की नाही. दोन मित्र होते आणि दोघांकडे घोडे होते की नाही. आणि ते शेजारी असल्यामुळे एकत्र राहायचे. तर त्यांना अर्थात ही काल्पनिक गोष्ट आहे. आणि त्यांचं म्हणायचं की हा कधी कधी मिसळायचे ते की नाही. एक मिनिट, हा माझा घोडा आहे की त्याचा घोडा आहे. मग त्यांनी काय केलं, त्याच्यावर पट्टे लावले. हा पट्टे लावले घोडा माझा, पट्टे नाही तुझा. काही जण पट्टे दोन निघालेस, पुन्हा तसेच झाले. परिस्थिती बॅक टू स्क्वेअर वन की नाही. मग आता काय करायचं, मग कळलं की त्याची ती हे आहे, ती सेफ्टी आहे, ती सेफ्टी कमी करून टाकायची. हां, मग ते म्हणतात ते सेफ्टी ज्याचं कमी आहे तो माझा सेफ्टी आहे, त्याचा तुझा. पण पुन्हा केस आले, पुन्हा सेफ्टी वाढली आणि मग आळ का पण टाकली. त्याचा आहे त्याचा, अरे पुन्हा तीच परिस्थिती. मग त्यांनी ठरवलं की जो काळा घोडा आहे तो तुझा आणि पांढरा घोडा आहे माझा. अरे ते स्पष्टच आहे की आधीपासून, त्याला काय सिद्ध करायची गरज काय. मग एवढे प्रकार करायची गरज काय. जी गोष्ट सिद्ध आहे त्याला पुन्हा सिद्ध कशा, साध्यम सिद्धम. जी गोष्ट सिद्ध आहे ते कशाला सिद्ध करता. पण आपल्या जीवनात तसं होतं बघा की नाही. ज्या गोष्टी स्पष्ट आहे आपल्याला स्पष्ट होत नाही. आपल्या स्पष्ट झाल्या असत्या तर आपण ज्या प्रकारे कर्म करतो, विचार करतो, आपली तसं झालं नसतं की नाही. मग आपल्याला विचार कसा करायचा असतो की नाही, कर्म कसं करायचं असतं. कर्म म्हणजे मस्तिष्क केंद्र म्हणतो या अर्थाने. म्हणजे आपलं इथे काय ते हात काम करतात, पाय काम करतात की नाही. पश्यन शृण्वन पशन स्पृशन जिग्रन स्पर्शन जिग्रन अनशन उन्मिशन निमिशन नपी आहे की नाही. गीता म्हणते की नाही. पश्यन शृण्वन प्रलपन विसृजन गृहणन उन्मिशन निमिशन नपी. म्हणजे काही सोडलं नाही. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे जे काय करतं, इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयण, ते आपापलं काम करतात आहे असं गीता म्हणते की नाही. प्रत्येक इंद्रिय आपापलं काम करतात आहे की नाही. तुम्हार कर्म तुम्ही करो मा लोके बोले कोरी आम्ही, हे बंगाली भजन आहे की नाही. हे जगन माते माते तुझं काम तूच करते, लोक म्हणतात आम्ही करतो आहे की नाही. याच्यामध्ये हे जे होत आहे जगामधल्या घडाघडी होतात आहे त्या कॉस्मिक नियमाप्रमाणे होतात आहे. आपण म्हणतो आपण करतो आहे. गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः.
म्हणजे हा जो प्रज्ञावाद आहे पंडिताचा प्रज्ञावाद आहे. तो पण्णा आत्मविषया बुद्धी यस्य पंडिता. पण्णा म्हणजे काय? पाणी भरतो तो पण्णा नाही, आत्मविषयक बुद्धी ज्याची आहे, त्याला माहीत आहे आत्मा काय आहे, ब्रह्म काय आहे, त्याला त्याचा अनुभव आहे, त्याला पण्णा म्हणतात. त्याची ती बुद्धी आहे, त्याला पंडित म्हणतात. तो स्वयंपाक करतो, पाणी भरतो, त्याला पंडित नाही म्हणत. तो कधीतरी त्याचे पूर्वज आजे पंजे असतील कधीतरी पंडित, पण हा आता पाणी भरायला लागला आहे, स्वयंपाक करायला लागला आहे की नाही, ते हळू खाली येतं सगळं की नाही. परंतु पंडित म्हणजे काय? तू पंडितसारख्या गोष्टी बोलतोस आणि खरोखरच पंडितसारखं बोलते, पण चुकलं काय? कृष्ण त्याच्या तोंडाचं एक हे सुद्धा हालत नाही की नाही. पण त्याचं बोलणं झालं पण तुष्णीम बबू हो, मी आता युद्ध करणार नाही, न योत्से इति गोविंदम उक्त्वा, असं गोविंदाला सांगून आता तो काय म्हणतो, तुष्णीम बबू, आता तो चुप बसला असं संजय म्हणतो. कारण संजय पण एक आहे तिथला, गीतेमध्ये संजय येतो, तो आता चुप बसला, बोलतच नाही आहे. कारण त्यांनी म्हटलं एवढं मी विद्वत्तापूर्ण सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कृष्णाला, आणि हा काहीच उत्तर देत नाही. कारण ते पटण्यासारखं काहीच नाही आहे. आपणही पुष्कळ बहाणे करतो, पुष्कळ चुकीच्या गोष्टी बोलतो, पुष्कळ गोष्टी समजतो, पण त्यात अर्थ काहीच नसतो, त्यात तथ्य काहीच नसतं, त्याचं सार काहीच नसतं. कारण आपला मेंदू तसा तयारच नाही आहे. आपल्याकडे विचारशक्ती आहे, कर्मशक्ती आहे, भावनाशक्ती आहे की नाही, त्याचा वापर आपण योग्य तो वापरच केलेला नाही आहे. आपण ते साधारण लोक आहोत, अर्जुन असाधारण आहे, पण त्यालाही त्यांनी पकडलं, भ्रमाने पकडलं नाही, आणि तो भ्रामक गोष्टी बोलतो आहे. कृष्णावर त्याचा काही परिणाम नाही झाला आणि तो हसतो आहे की नाही. प्रहसन इव भारत बोलताना आता तो हसून बोलत आहे बघा. केवढी आणीबाणीची परिस्थिती आहे. मुख्य योद्धा म्हणतोय पांडवांच्या बाजूचा की मला लढायचं नाही आणि मी आता बोलणारही नाही की नाही. जसं आपण लहान मुलगा काहीतरी बकबक करतो, आपण एक तर थोडंसं गालातल्या गावात हसतो, नाही तर थोडं कधी कधी मोठ्याने हसतो. कारण काय आपला म्हणता पोरगा बोलतो, याला बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे, याच्यात तर्क नाही आहे, याच्यात काही सार नाही आहे, निरर्थक बोलतो आहे की नाही. बायका आता भाऊ बडबडला, तो उत्तर आहे ना यांचा, आपल्या विराटाचा मुलगा सुलक्षणा, सुदक्षिणा आणि विलाचा मुलगा, तो अर्जुनाच्या रथावर गेला होता कौरवांशी युद्ध करायला. हां मी सारथी होईल. खूप बडबडला तो, काहीतरी बडाया मारला, बडाई खरं होता, जसं कर्ण फार बडाई खरं होता की नाही. वाटतील का बडाया माराली त्यांनी की नाही. आत्मश्लाघा त्याच्यात खूप होती. तर हा सुद्धा खूप बडाया मारायला लागला आहे की नाही. बायका तर भाऊ आपल्या सगळ्यांमध्ये खूप बडबडला, मी काय कौरव काय, भीष्म काय, द्रोण काय, या ना सुरगेस असे मी संपून टाकेल वगैरे. मी हा म्हणतो असाच हा बडबड आहे का? आत्मदृष्टीने लक्षात घ्या. त्याला काही अर्थ नाही असं नाही, निरर्थक नाही आहे ते, बरोबर आहे ते, परंतु प्रज्ञावान नाही तो. गतासून गताशुश्च नानुशोच ते पंडिता. ती आत्मबुद्धी तुझ्यात नाही आहे, म्हणून इथे म्हणतात की तुम्ही जो विचार करणार, कर्म करणार, ते आत्मबुद्धी डोळ्यासमोर ठेवून करा. हळूहळू तुम्ही ते जाऊन पोचाल. हे कर्माचं रहस्य आहे. वेळ लागेल, आम्हाला खूप वेळ लागतो, संतांना जास्त वेळ लागत नाही. ते काय म्हणतात, हां एक चतुर्थांश आयुष्य ते नुसतं साधनेतच घालवतात, बाकी सगळं आपण काय ती 3/4 वगैरे घेतात, कधीतरी जागवतो आपण की नाही. मी जाता राहील कार्य काय, जनपळभर म्हणतील हाय हाय. स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये मी मरतो आणि 5 मिनटात लोक मला विसरून जातात. कारण काय, आपण जो विचार केला, ज्या प्रकारे जगलो, ते 5 मिनटंसुद्धा घरचे लोक 2-4 लोक करतात, ते 10वा 14वा 15वा आणि श्राद्धावर करतात, थोडे वाईट होतात, बस नंतर जो करतात आहे की नाही. पुन्हा कधी संपलं त्या, आणि काय लक्षात ठेवण्याचं काही नसतं. पण काय लक्षात ठेवणं, त्यांनी काहीच कर्तृत्वच नाही ना. पण ते जे सत्याला आवडून करतात ते काय होतात, अजर अमर होतात की नाही. माहिती आहे आपल्याला सगळे संत अजर अमर आहेत आहे की नाही. यावत चंद्र दिवाकर असं म्हटलं जातं.
यावत चंद्र आकाशात चंद्र आहे आणि दिवाकर म्हणजे सूर्य आहे तोपर्यंत त्यांची दिगांतरी कीर्ती असते. लोक त्यांना स्मरतात, विसरत नाही. बघा आपले लोक 5 मिनटात विसरून जातात. कारण आपल्या 5 मिनटात कोण 5 मिनटं आठवण ठेवतं? आपले जवळचे लोक, 1-2 लोक, ते सुद्धा लोकांना विसरण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण काय आहे? कारण आपल्यामध्ये तो प्रज्ञा नाही आहे. ती आपण पंडित नाही आहे. पंडित म्हणजे पुस्तक पंडित नाही आहे. पण त्या दृष्टीने आपण बघत नाही आहे. ह्या जगाकडे आपण त्या दृष्टीने बघत नाही आहे. आपली दृष्टी दिव्य दृष्टी नाही आहे, ज्ञाननेत्र नाही आहे. गीतेमध्ये शब्द आहेत, ददामि दिव्य चक्षु, तर दिव्य चक्षु म्हटलं आहे की नाही. पश्यंती ज्ञानचक्षुष असं म्हटलं आहे. आपण त्या ज्ञानचक्षुनी नाही. कुठे आपले ज्ञानचक्षु? एक चर्मचक्षु आहेत आपले. तुम्हाला कोणी घडवलं? आम्हाला कोणी घडवलं? कोणी घडवलं नाही आहे. आपल्यालाच माहीत नाही आहे. आपणच आपला वेळ वाया घालवला की नाही. आयुष्य वाया घालवलं. ते त्यांना पहिलेच कळतं की आयुष्य कसं घालवायला पाहिजे. 1/4 उत्तम ते 3/4 जगासाठी देतात ते. बघा तुम्ही सगळ्या संतांची जीवनं बघा आहे की नाही. त्यांनी बाकीचं काही केलं नाही. आधी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, देवाचं दर्शन घेतलं की नाही, आणि मग इतरांसाठी जगले. इतरांना ते देवाचं दर्शन काय करणं हेच जीवनाचा उद्देश आहे. रामकृष्ण सतत सांगतात काय की मनुष्याचं आयुष्य कशासाठी आहे की नाही, ईश्वर प्राप्ती सतत सांगतात. दुसरं काही नाही. कारण त्यांनी तेच केलं आधी आहे की नाही, नंतर सांगितलं. आपण करत काही नुसतं सांगतो आता माहीत असलं तर आहे की नाही, तर काही प्रश्नच नाही. मग आपण उलटच बोलू, हे काय बेकार आहे म्हणून, त्याला काही अर्थ नाही असंच म्हणू ना, हे सगळं निरर्थक आहे असंच म्हणू आपण. पण ते तसं म्हणत नाही. ते म्हणतात हेच बरोबर आहे आणि बाकी ते काय भास आहे, ते खरोखर नाही आहे. तिथं हा फरक आहे बघा. म्हणून सांगितलं निरंतर कर्म करा, मस्तिष्क सिद्धांना कार्य करू द्या, पण एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शको. मी एक तरंगही अर्थात नेहमी सुपरलेटिव्हमध्ये बोलावं लागतं की नाही. एक तरंगही जणू काहीच घडलं नाही. म्हणून म्हटलं ना, कृष्ण इतकं आणीबाणीची परिस्थिती आहे, जणू काहीच घडलं नाही, तो इतका शांत आहे. एक उदाहरण आहे बरं. अनासक्तीचं असंगाचं सर्वात उत्तम उदाहरण भगवान कृष्ण आहे. म्हणूनच गीता इतकी प्रसिद्ध आहे. गीतेचे वक्ता हे भगवान कृष्ण आहे की नाही. कृष्ण संवाद आहे उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे असं आहे. ते हा संवाद आहे कृष्ण आणि अर्जुनामधला, दोघांमधला हा संवाद दोघांमध्ये होत असतो की नाही. कृष्ण आणि अर्जुनाच्या मधला संवाद आहे हा की नाही. ह्या संवादामध्ये काय आहे, जे घड आलेलं आहे की नाही. उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. इथे वत्स कोण आहे? वत्स म्हणजे वासरू. वासरू आहे अर्जुन. पार्थो वत्सहा. गाय कोण आहे? उपनिषदो गावो. सर्व उपनिषदो गावो. सर्व उपनिषदातले सिद्धांत आहे, तत्व आहे, सत्याचे सिद्धांत आहे, त्या जणू गायी आहेत. आणि गाईला पाझरपोट्याला वासरू लागतं. पार्थो वत्सहा. ते दूध पिणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही. सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. महान अमृत गीता ते प्राशन करणारे पिणारे कोण आहेत? शहाणे लोक आहेत. सुधीर भोक्ता. मग तिथपर्यंत पोचायला कठीण आहे. पण कुठेतरी आपण म्हणतो ना आपल्याला वेळ नाही आहे. खरोखरच वेळ नाही आहे. आपल्याला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. कदाचित तेही बरोबर असेल की नाही. परंतु आपण श्वास घेतो आणि कामही करतो, तेही बरोबर आहे. पण गीता म्हणते, कर्मयोग म्हणतो, कर्माचं रहस्य काय आहे? तुम्ही सगळंच करा, निरंतर कार्य करा की नाही. कार्य चालू द्या, कार्य बंद करू नका. हा शब्द आहे. कार्य चालू द्या, ऑफ नका करू, चालू द्या की नाही. मस्तिष्क केंद्रांना कार्य करू द्या, निरंतर कार्य करू द्या, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. पण त्याने तुम्ही आसक्त होऊ नका, अशांत होऊ नका. जणू काहीच घडलं नाही आहे, काहीच होत नाही आहे. आता हे संबंध किती कठीण आहे बरं, फार कठीण आहे. संपूर्ण गीता आपल्याला खूप
खूप खूप चिंतन करावं लागेल, आहे की नाही. म्हणजे त्यातले तत्त्व किती महान आहेत बघा. म्हणजे आता आता इथे एक उदाहरण दिलं स्वामींनी. ते म्हणतात हे कसं शक्य आहे, एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शकू. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालं, थोडी बाचाबाची झाली की नाही, थोडंसं तो काहीतरी बोलला, मी काहीतरी बोललो, त्याने माझं म्हणणं खोडून टाकलं, मी त्याचं मन खोडून टाकलं, सगळे थोडं डिस्टर्ब होऊन गेलं. मग आपल्याला ना ध्यान करताय देवाचं बोलतं, आम्ही बसलो नुसतं मनाने शरीराने बसलो असतो, पण तो आपण भांडण करत असतो, आहे की नाही. तुम्ही समजा घरून काहीतरी पाचापाची करून आले, चालेल जायचं आज रविवार, महाराज एकदा येतात महिन्यानी, आहे की जाऊन बसावं तिथे. तुम्ही बसले आहात, आहे की नाही, पण तुमच्या मनामध्ये त्याला असं बोलायला नाही पाहिजे होतं, आहे की नाही. तो चुकीचं बोलला, आता घरी जाऊन पुन्हा सांगेल त्याला चांगलं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये तरंग त्यांनी सगळे काबीज केले आहेत बघा. आता हे तरंग जे आहेत ना, जे तुमच्यापर्यंत पोचतात आहे विचारांचे तरंग, ते तुम्हाला स्पर्शच करणार नाही. का नाही करणार, कारण त्यांनी आधीच काबीज केले. तेच आपण गेल्या वेळी बघितलं होतं, की नाही, की त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना बघ, एक क्षणभरी जरी मी कर्म करण्यापासून निरत होईल तर समस्त जगाचा नाश होईल, परंतु मला जगापासून कशाचाच लाभ करून घ्यावायचा नाही. मी जगताचा एकमेव प्रभू, कर्म आचरून मला काहीच मिळवायचे नाही, तरी मी कर्म का करतो, जगावर माझं प्रेम आहे म्हणून. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु कंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मे यदि हेम न वर्तव्यम जातु कर्मण्य तंद्रितः मनोवर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ. काय त्याचं भाषांतर आहे ते, आहे की नाही. मला काही मिळवायचं नाही आहे आणि मला मिळालं नाही असंही काही नाही आहे. मी कर्तव्य करत नाही आहे, मला काहीही कर्तव्य नाही आहे. नमे पार्थ. स्वामी म्हणतात ना, कर्तव्याचा बोध माणसाचा अंतरात्मा जाळून टाकतो, की नाही. मला अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, कशाला केलं पाहिजे, की नाही. तुम्ही गुलाम आहात, की नाही. आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे, गुलामासारखे नाही. कार्य अखंड करा, परंतु गुलामासारखे. गुलाम तुम्हाला माहिती आहे गुलाम म्हणजे काय, परंतु गुलामासारखे नव्हे, बॉन्डेड लेबर. लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काय तुम्ही पाहत नाही. आपल्याला माहिती आहे, आपणच लोक म्हणजे आपणच, आणखी कोण. इच्छा असून देखील कोणालाही विसावा लाभू शकत नाही, काही शांत नाही, आरामच नाही आपल्याला, नाही का. कारण आपल्याला इथे म्हटलं आहे आसक्त आहोत, की नाही. जसं म्हणतो हे आसक्त हा एक शब्द आहे, की नाही. 3 अक्षरांचा एक शब्द आहे आसक्त, पण हे समजायला तुमची जन्म जाईल, की नाही. मी लहानपणापासून गीता वाचतो आहे, की नाही. आमच्या घरी मी अगदी राहतो, लायब्ररी मोठी लायब्ररी होती त्या काळची, आहे की नाही. एक गीता होती छोटीशी, त्याच्यात 2-3 पानं गेले तर फक्त धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र तिथे होतं, आहे की नाही. ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र शेवटपर्यंत होतं. आता त्यावेळी काय समजणार मला गीता, आहे की नाही. पण माझ्या डोळ्यासमोर गीता आली, आहे की नाही. तेव्हापासून मी गीता वाचतो आहे, अजूनही त्या पडतो आहे. मला वाटतं अजूनही काही समजली नाही मला गीता, आहे की नाही. अजून बरंच काही आहे की काय घन असेल तुम्ही कल्पना करा, आहे की नाही. अध्येशते च इमं धर्म्यं संवादमावयो हो ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. अरे ज्ञानानं चालू राहिलं पाहिजे, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. गीतेमध्ये 3च कर्म आहेत, यज्ञ दान तप, हे 3 कर्म आहेत. जे जे कर्म आहे यज्ञरूप, दानरूप आणि तपरूप पाहिजे असं गीता म्हणते. म्हणजे तिथे स्वार्थ नाही, तुम्ही नाही, दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी. कधी कधी एक सुंदर कल्पना मला असं असते की या जगातला प्रत्येक व्यक्ती, आपण भारतच घेऊया, आहे की नाही. आपल्या जीवनाची सुरुवात करतो, आपले आईवडील, आपला समाज, नातेवाईक, शाळा, सरकार, सगळं म्हणतं. काय म्हणतं आहे की तुमच्या पायावर उभं राहा, तुमच्या पायावर उभं राहा. तुमच्या राहतात की माणसं आपापल्या पायावर उभे राहतात, कोणाच्या पायावर उभं राहणार, आहे की नाही. स्वामी म्हणतात जे शिक्षण काय कामाचं जे तुम्हाला पायावर उभं करू शकत नाही, आहे की नाही, आणि इतरांना पायावर उभं करण्यासाठी मदत करू शकत नाही, कसं शिक्षण आहे ते. अगदी बरोबर आहे, शिक्षणाची माझी व्याख्या केली आहे की नाही. ते कसं शिक्षण आहे. सगळेजण पायावर उभं राहतात, तेच करत बसतात, जन्मभर तेच करत बसतात, आणि करता करता काही वेळ शिल्लक राहत नाही, आयुष्य संपून जातं. मी पण हे पण नुसतीच कल्पना आहे की नाही, पण ती शास्त्राधारित कल्पना आहे की नाही. कारण प्रत्यक्षात आपण फार कमी लोक त्याचा विचार करतात. प्रत्येकाने स्वतःचा विचारच नाही केला, आहे की नाही.
सेल्फिशनेस इज सिन, अनसेल्फिश इज, स्वामीजी म्हणतात, निस्वार्थता हे पुण्य आहे आणि स्वार्थता हे पाप आहे. त्यांनी सुंदर व्याख्या केली आहे बघा, आहे की नाही. प्रत्येकाने विचारच केला नाही. असे काल्पनिक थोडं हे तर काय म्हणतात, थिओरिटिकल आहे म्हणा, आहे की नाही, काल्पनिक आहे ते. पण समजा थोड्या वेळासाठी भारतात 140 लोक राहतात, अब्ज कोटी लोक राहतात, आहे की नाही. त्याने विचारच केला नाही, स्वतःचा विचारच केला नाही. त्या जीवनाची सुरुवात तशीच केली त्यांनी, की नाही. मी श्वास घेतो, माझ्यासाठी घेत नाही, की नाही. मी वागतो आहे, इतरांसाठी वागत नाही. विचार करतो, इतरांसाठी माझ्यासाठी करत नाही. माझ्यासाठी मी काहीच करत नाही, की नाही. मी फक्त इतरांसाठी करतो आहे. बघा, तो माणूस आत्मज्ञानी होऊन जाईल आणि जग किती स्वामी म्हणतात, इट विल बिकम पॅराडाईज, नंदनवन म्हणून जाईल आहे. तुम्हाला स्वतःच्याची गरज काय आहे? तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्याची गरज काय? स्वतःसाठी जगण्याची काय गरज आहे? काहीच गरज नाही आहे. फक्त आपण आपला बुद्धीचा उपयोग करत नाही आहे, योग्य तो उपयोग. ह्याच कर्माने जे तुम्ही कर्मा स्वे स्वे कर्मणी अभिरत, तुम्हाला दुसरं स्वतः काहीतरी खोदून काढायची गरज नाही आहे, की नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्म म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन नाही आहे. स्वधर्म म्हणजे तुम्हाला जे सहजम कर्म कौंतेय सदोष पविन त्यजेत, त्याला सहज कर्म म्हटलं आहे. ज्याच्यात दोष असले तरी न त्यजेत, सर्वारम्मा ही दोष आहे ना धूमे ना अग्नी. कोणतंही कर्म असं नाही ज्याच्यात दोष नाही आहे. जसं अग्नी पेटवला की धूम होतोच, धुवा होतोच, तसंच कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये इथे याच्यात हा विचार आला आहे, आपण तोच बघतो आहे. त्या कर्मामध्ये तुम्हाला दोष असणारच, प्रत्येकामध्ये दोष असणारच. तुम्ही 10 लोक, तुमच्यावर 10 लोक प्रत्येकात गुणदोष असतातच. त्या लोकांना घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल ना. आकाशातून कुठून लोक येणार काय? घरात 5 लोक आहेत, 10 लोक आहेत, तेच तुमची सोबती आहेत, तेच तुमच्या आजूबाजू, तुम्ही कुठून आणणार? त्यांच्या गुणदोषासहित आपल्याला स्वीकारावं लागतं, स्वीकारायला पाहिजे, की नाही. ते बरोबर आहे. पांडव बघा ना, 5 पांडव होते. एक होती त्यांची कामन बायको होती द्रौपदी, तेच घेऊन त्यांना जन्मभर राहावं लागलं, की नाही. 100 कौरव होते, तेच आहे. बघा, त्यांच्यात कौरवांमध्ये काही दोष असतील, पण त्याच्यात एकी खूप होती. दुःशासन जो आहे, की नाही, तो एकदम दुर्योधनाचा भक्त होता, एकनिष्ठ भक्त होता. त्याच्या मनात कधी आलं नाही की दुर्योधनाचं स्थान मी घ्यायचं, कधी नाही. बाकी दोष खूप आहेत त्याच्यामध्ये, कारण त्या सगळ्यांमध्ये दोष खूप आहेत, पण निष्ठा बघा किती पक्की आहे. त्या दुःशासन म्हणजे दुःशासन पक्का तो भक्त होता, की जेव्हा ते विराट पर्वामध्ये गंधर्वांनी त्याला हरवलं आणि ते दुर्योधन म्हणतो की मला आता मी बसणार, उपवास करणार, माझा प्राण सोडून देणार, की नाही. दुःशासना, आता तो राज्य कर माझ्या जागी, मला जगायचं नाही आहे. आमच्या शत्रूंनी आम्हाला वाचवलं, याच्यासारखी नामोशी कोणते असणार? पांडवांनी आम्हाला जीवदान दिलं, जे आमचे कट्टर शत्रू आहे, ज्यांना आम्हाला हे करण्यासाठी आम्ही इथं आलो, आणि त्यांनीच आमचे जीव वाचवलं, आम्हाला प्राणदान केलं. यासारखी वाईट स्थिती कोणती असणार आहे? मला जगायचं नाही आहे. तो मानी होता, दुर्योधन अत्यंत मानी होता, आहे की नाही. तो दुःशासना, आता तू हे वाचालो, तू राजा हो, कारण दुर्योधन राजा आहे. राजा दुर्योधन सदा असं म्हटलं आहे गीत भगवतमध्ये, आहे की नाही. आचार्य उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत, आहे की नाही. द्रोणाचार्यात जाऊन हा म्हणाला, राजा म्हटलं आहे त्याला संजयाने, राजा दुर्योधन राजा वचनम अब्रवीत असा बोलला. आता मी राजा नाही आहे, कारण तो डिफॅक्ट तोच राजा होता, सेनापती होता कौरवांचा, सगळं यंत्रणा त्याच्या हातात होती दुर्योधनाच्या. म्हणून धृतराष्ट्राला काही करता येत नव्हतं, कोणालाच काही करता येत नव्हतं, भीष्माला काही करता येत नव्हतं. करू शकलं असतं पण केलं नाही, हा भाग वेगळा, की नाही. तो म्हणतो दुःशासना, आता तो राजा, मला जगायचं नाही आहे. दुःशासन इतका रडतो, अरे असं शक्य आहे, तू असतं नाही, तूच राजा आहे. त्याच्या मनात कधी आलं नाही दुःशासनाचा की ज्याला आपल्याला मिळत आहे, याची खुर्ची रिकामी होते, आता आपण बसूया तिथे, आहे की नाही. मला मुख्यमंत्री व्हायचं, हा मत मला मार्ग, असं काहीच नाही आहे. नो, काय निष्ठा आहे बघा. तुम्ही रामायणात बघा, की नाही, काय आश्चर्य आहे. रामाला वनवास जातो, भरता तू राज्य कर, आल्यानंतर मला परत दे, की नाही. ओके, नॉर्मल आहे ते, आहे की नाही. मी नाही आहे गादीवर, कोणीतरी गादी रिकामी नाही पाहिजे, की नाही. कोणीतरी त्यात बसायला पाहिजे. स्थान कधी रिकामं नसतं, रिक्त नसतं. शासकाचं स्थान एका क्षणाला सुद्धा रिक्त व्हायचं नसतं, कारण त्या राजक माजेल ना, आहे की नाही. तू राजा हो, तो मी कसा राजा होणार? तू राजा आहे. भरताच्या मनात कधी आलं नाही, लक्ष्मणाच्या मनात कधी आलं नाही, आहे की नाही. चला, चांगला चान्स मिळतो आहे, की नाही. आता आपण संधी साधून घ्यावी,
आहे की नाही. ते औरंगजेबाच्या दिसतो, ते सगळं मारून टाकलं भावांना, आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं, याच्यात दिसत नाही. म्हणून ते आहे की नाही स्पिरिच्युअल राजा आहे, स्पिरिच्युअल किंग आहे. राम हा स्पिरिच्युअल किंग आहे, शासक आहे की नाही. राजर्षयो विदू म्हटलं आहे 4थ्या अध्यायामध्ये. तो राजा आहे पण त्यागी आहे, वैराग्य आहे. शिवाजी महाराज राजे आहे, शासक आहेत, उत्तम शासक आहेत. उत्तम शासक खूप झाले असतील, पण शिवाजी महाराज हे वैरागी आहेत, त्यागी आहेत, वैराग्यवान आहेत, म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांचे इतके पुत्र आहेत की नाही. राजे काय, कोणी राजे होऊ शकतं की नाही. पण त्याचं वेगळेपण काय आहे, त्यांचं वेगळेपण आहे की वैराग्यवान आहे. श्रीमान योगी म्हटलं आहे ना आपल्या यांनी समर्थांनी, आहे की नाही. ते साधेसुधे राजे नाही आहेत. साधेसुधे या अर्थाने की न नुसतं शासन करते, तर राजर्षयो विद्या म्हणून जनकादया कर्मणैव संसिद्धिम आस्थिता जनकादया. हा जनक हा राजर्षी होता, राजा होता, राजा सगळे ऐश्वर्यवान होते त्याच्याकडे. पण निरंतर कार्य करा, जणू मनाला काबीज न करू शकू. आपण जणू काही या जगात पाहुणे आहोत नाही, ते म्हटलं आहे. म्हणजे कसं ते हे त्याच्यात पुष्कळ दाखवलं आहे. कठीण आहे हा विचार समजणं. तो मग आम्हाला समज, जसं म्हटलं ना मग आम्ही, आसक्ती म्हणजे काय, अनासक्ती म्हणजे समजणं, आपलं आयुष्य निघून जातं. म्हणजे काय, निघून जाईल आयुष्य. मला किती प्रयत्न करावे लागले समजण्यासारखे. म्हणजे किती रहस्य आहे बघा याच्या शब्दांना. एक शब्द 2 3 अक्षरांचे शब्द आहेत, पण यात काय प्रचंड सामर्थ्य आणि काय प्रचंड त्याच्यात रहस्य आहे बघा. समजायला आपल्याला किती वर्ष निघून जातात. असं वाटतं समजलं की नाही समजलं आहे की नाही. कारण काय, म्हणून गीता आपण वाचतो आहे, इतक्या लोकांनी ज्ञानेश्वर आणलेली आहे, ते काढलेली आहे, आणखी किती लोकांनी त्याच्यात चालूच आहे, अजून मंथन चालूच आहे. इतकं वर्ष इतका वेळ का लागतो की नाही. आपल्यालाही समजायला आज आपण 10 वर्षापूर्वी गीता समजवतो, ती 20 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी, आज आपण त्याचा अर्थ समजतो आहे. इतके अर्थ आले कुठून. कधी शब्दांचं सामर्थ्य आहे ते की नाही. आणि त्याच्या मागे एक माणूस आहे की नाही, ती शक्ती आहे, त्या माणसाची शक्ती आहे की नाही. ती शक्ती आपल्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचते की नाही. ते नुसते शब्द नाही आहे. म्हणून मंत्र म्हणजे मंत्रशक्ती असते की नाही. ते नुसते शब्द नसतात, अक्षरं नसतात, तर ती शक्ती असते. ती शक्ती तुम्हाला स्पर्श करते, म्हणून त्याला मंत्र म्हणतात की नाही. हे मंत्र आहेत, गीता मंत्र आहे, कर्मयोगा स्वामींचा मंत्र आहेत. एक शब्द तुमच्याला पोचतो. हे फक्त कोणीतरी एखादा विद्वान, एखाद्या चांगल्या लेखकाने लिहिलेले शब्द नाही आहे की नाही. गीता तसे नाही आहे की नाही. ते मंत्र आहेत. हे कर्मयोग म्हणजे नुसतं गद्य आहे, काही पद्य नाही आहे. परंतु हे पद्य नसलं तरी एक शब्द म्हणजे मंत्र आहे तो. कारण काय, तुमच्या हृदयामध्ये पोचतो आहे की नाही. म्हणतात सुंदर आहे. आता ते कसं करायचं ते फक्त इथं सांगून आपण संपवू. ते म्हणतात बघा, एक तरंगही जणू मनाला काबीज न करू शकू. कसं शक्य आहे. आपण पुन्हा त्याच्यात बरंच चिंतन करावं लागेल आहे की नाही. अध्यक्षते च इमम, त्याचं अध्ययन करावं लागेल. इमम धर्म्यम म्हटलं आहे. धर्म्यम संवाद मावयो ज्ञान यज्ञेने ते नाम इष्ट. ही माझी ज्ञानाने माझी पूजा करतोयस तू अर्जुना. जो कोणी करेल याचं अध्ययन करेल, ज्ञानयज्ञेन ते नाम इष्ट, ज्ञानयज्ञाने माझं पूजन करतो. इष्टस्यामिति मे मती, असं मी समजेन. ते हे फळ आहे याचं नाही. आपण जणू काही या जगात पाहुणे आहोत, जणू 2 दिवसांसाठी इथे आहो, अशा भावनेने कार्य करीत असा अविरत कार्य करा. म्हणजे न थांबता, अविरत म्हणजे न थांबता कार्य करा. काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु स्वतःला चुकूनही बंधनात टाकू नका. बंधन मोठे भयंकर असते. एक वाक्य मी इथलंच वाचतो आहे. हे जग आमची कायमची वस्तीची जागा नव्हे. आपल्याला ज्या नाना अवस्थांमधून जावे लागते, त्यांमधीलच हे जगत एक विशिष्ट अवस्था आहे. त्याच्यातून आपण चाललो आहोत इतकेच. सांख्यांचे ते महावाक्य नीट ध्यानात घ्या. समस्त प्रकृती आत्म्यासाठी आहे, आत्मा प्रकृतीसाठी नाही. जग तुमच्यासाठी आहे, म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. जगातली कोणती गोष्ट व्यर्थ नाही आहे. त्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही शिक्षण घ्यावं, बाकी काही नाही आहे. फळा असतो वर्गामध्ये, डस्टर असतो, चॉक असतो, खडू असतो, ती शिकवणारी असते, शिकवणारा असतो, बेंच, सगळं जे काही आहे ना तुम्हाला शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी. त्याचा उद्देश बाकी काही नाही आहे. लक्षात घ्या, या जगाचा उद्देश दुसरा काही नाही आहे. दृश्यम अपवर्गार्थम की नाही, भोग अपवर्गार्थम असं ते सूत्र आहे, योगसूत्र. ते सांख्याचं म्हटलं, सांख्यातूनच योगात आलेलं आहे ते आहे की नाही.
भोग आणि अपवर्गात तुम्हाला जगाचे अनुभव देण्यासाठी हे जग आहे की नाही. सुखदुःखांचे अनुभव त्याला भोग म्हणतात. भोगा अपवर्गार्थ म्हणजे मुक्त करण्यासाठी, अपवर्गाचे मुक्त. चौथा पुरुषार्थ. आपण विसरून जातो कशासाठी हे जग आहे, कशासाठी शाळेत आलो आपण. ही जग शाळा आहे. इज अ मॉरल जिम्नॅशियम स्वामीजी म्हणतात. आपण त्या जिम्नॅशियममध्ये जातो, व्यायामशाळेत जातो, कशासाठी जातो. तिथे इतके अंतर असतात. पुढच्या वेळी डंबल्स असायचे, मुदगल असायचे, आता ते बरेच काही जिम्स असतात. कशासाठी आहे ते. तुम्ही त्याच्यावर व्यायाम करा आणि मसल बिल्ड करा. तर त्या यंत्राला काही किंमत नाही आहे, त्या ट्रेनरला काही किंमत नाही आहे. ते तिथे त्याच्यासाठी आहे की तुम्ही ते बलवान होण्यासाठी आहेत की नाही. तुम्ही तुमचे स्नायू बळकट होण्यासाठी ते आहेत. तसा त्यांचा उपयोग करणे. जग कशासाठी आहे. हे जग आहे त्यासाठी आहे. दृश्यम भोग अपवर्गार्थम असं सांख्यसूत्र आहे. म्हणून म्हणतात स्वामी म्हणतात की हे महावाक्य नीट लक्षात. महावाक्य आहे ते. तत्त्वमसी हे महावाक्य आहे. तुम्ही बकरी नाही, मेंढी नाही, तुम्ही सिंह आहात. हे महावाक्य आहे. ते ब्रह्म तुम्हीच आहात. ब्रह्म अहम अस्मी, अहम ब्रह्मास्मी. तुम्ही ब्रह्म. तुम्ही शरीर नाही आहे. तुमचा जन्म नाही आहे, तुमचा मृत्यू नाही आहे. न जायते म्रियते वा कदाचित, कुठेच कधीच नाही आहे की नाही. तुम्ही काय आहात. न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूय अजः. तुम्ही अजन्म आहात. अजो नित्य. तुम्ही नित्य आहात. आता आहेत, कधी नाही असं नाही आहे. तुम्ही कधी नव्हते असं कधीच नाही आहे. शाश्वत अयम पुराण. पुराण शब्दाचा नेहमी नित्य नवं नसतं, त्याला पुराण म्हणतात. ते कधीच जुने होत नाही, शिळे होत नाही, त्याला पुराण म्हणतात. अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाला तर त्याचा कधीही नाश होत नाही. तुम्ही ते आत्मा आहात. त्याला महावाक्य म्हणतात की नाही. हे महावाक्य इथे आहे. प्रज्ञान म्हणजे प्रज्ञा म्हणजे ते ब्रह्म आहे. तो प्रज्ञावान तुम्ही खरोखर जेव्हा ब्रह्मवादी व्हाल तेव्हा तुम्ही प्रज्ञावान व्हाल. अर्जुन बोलतो आहे पण त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही आहे, सार नाही आहे. का सार नाही आहे. कारण अशोचान ते गतासून म्हणजे प्राण. असून शब्दाचा अर्थ गत असून न अगत असून. म्हणजे काही प्राण गेलेले आहेत, काही प्राण गेलेले नाही आहेत. आपले प्राण गेले नाही, आपण प्राणवान आहोत आहे की नाही. ज्याचे प्राण गेले ते निष्प्राण झालेले आहेत. त्यात काही फरक नाही. गता शोषण न शोषण त्याचे फरक पडत नाही. आपल्यामध्ये फरक पडतो आहे. कोणी गेला की आपण हाय गेला म्हणतो की नाही. ज्ञानेश्वरी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मेलियावरी रडती असं म्हणतात. अरे मेल्यावर लोक रडतात, ते रडण्यासारखं आहे की नाही असं म्हणतात ना. काहीच नाही आहे. कारण काहीच नाही घडलेलं, काहीच नाही. जो घडेल तेव्हाच काहीतरी तुम्ही त्याची रिॲक्शन होईल ना. काहीच घडलेलं नाही आहे. पण म्हटलं पुराण समजायला किती वेळ आले आपल्याला. ते होतच ते उमाळे येतात दुःखाचे आहे की नाही. त्यालाच म्हणतात. ते म्हणतात प्रकृतीचे अस्तित्वच मुळे आत्म्याच्या शिक्षणासाठी आहे. प्रकृतीचे अन्य हे सगळं सांख्य आणि योगदर्शन आहे. प्रकृतीचे अन्य कोणते, आणि अर्थात गीता आहेच, ते गीतेतलेच विचार आहे. प्रकृतीचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही, दुसरं काहीही कारण नाही आहे. पण आपण काय जणू काही इथं अमरपट्टा घेऊन आलो इथे जगा. अरे त्याचा काहीच अर्थ नाही आहे. तुम्हाला शिक्षणासाठी आहे. आपण शाळेतून बाहेर पडतो पण कधी शाळेचं तोंड बघत नाही की नाही. गेलो तरी मग बघतो. आता त्या काळात 50 वर्ष काय होतं, आता काय असं बघायला बघतो. पुन्हा काही वर्गात जाऊन बसत नाही आपण तिथे. कारण ते संपली अवस्था ती की नाही. आत्म्याने तेणे करून ज्ञान लाभ करून घ्यावा आणि तद्वारे स्वतःची मुक्ती साधावी. हे सत्य जर सदा सर्वदा आपल्या स्मरणात राहील तर आपण प्रकृतीवर कधीच आसक्त होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. मग आपण सदा जाणून असू की प्रकृती म्हणजेच आपल्यासमोर उघडे असलेले आपण वाचावयाचे एक पुस्तक आहे इतकेच. त्यातून ज्ञानाचा लाभ करून घेतल्यानंतर मग त्या ग्रंथाची आपल्या दृष्टीने काहीच किंमत राहत नसते. पण असे न करता उलट आपण करीत काय असतो, आपण स्वतःला प्रकृतीशी कसे मिसळून टाकत असतो, तिच्याशी अगदी एकरूप समरस बनून जात असतो. आपण असे समजून चालत असतो की आत्माच प्रकृतीसाठी आहे. नेहमीच प्रचारात असलेल्या त्या उक्तीप्रमाणेच आपणही समजत असतो. ती उक्ती काय, माणूस खाण्यासाठी जगत असतो आहे की नाही. आपला अनुभवच आहे. कशाला जगतो आहे. हॉटेल इतके काय फ्लरिश होतात कारण खाण्यासाठी जगतो आपण सदाची चूक करीत असतो. प्रकृतीलाच मी समजून आपण भ्रमात पडतो. जगण्यासाठी आपण खात नाही, आपण खाण्यासाठी जगतो.
आणि तिच्यात आसक्त होऊन बसतो आणि या आसक्तीमुळे तर आत्म्यावर प्रबळ संस्कार पडत असतात व ते आपल्याला बद्ध करून एखाद्या गुलामाक्रमाने कर्म करायला लावत असतात. म्हणजे आपण कर्म करतो, आपण कर्म करत नाही आहे की नाही, आपल्या अजून कर्म घडतं आहे की नाही. तुम्ही कर्म करा, घडू देऊ नका की नाही. बैलाला काम करावं लागतं, घोड्याला पळावं लागतं. त्याला म्हणतात मी पळणार नाही, त्याला पळावं, चाबूक मारतो त्याला. बैलाला गाडी ओढावं लागते, नांगर ओढावं लागतं. तसंच आपण संसाराचा भार ओढतो आहे, तसं नाही आहे. तुम्ही मुक्त आहात की नाही. तुम्हाला कोणतीच गोष्ट बांधू आत्म्याला कोण बांधू शकणार. आपण निरंतर याचं स्मरण करणार, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे की नाही. म्हणजे चरैवेती असं करून हळूहळू म्हणून म्हटलं की ते अनासक्त म्हणजे करा, म्हणजे नेमकं काय करा हे समजणं फार कठीण आहे. पण समजत नाही असं नाही आहे. समजत नसले तर सांगितलं नसतं. हे कशाला सांगितलं आहे? हे तुमच्या आमच्यासाठी काय, हे काय घोडा ऐकणार की मांजर ऐकणार की गाय ऐकणार, हे तुमच्यासाठी, मनुष्यासाठी आहे. आणि जर आपण म्हणत असो की आमच्यासाठी नाही आहे, मग काय कुठेतरी गडबड होते आहे की नाही. हे सर्वोच्च ज्ञान आहे की नाही. हे काय शाळेतलं ज्ञान नाही, कॉलेजलं ज्ञान नाही, ते त्याला मटेरियलिस्टिक नॉलेज म्हणतात, भौतिक ज्ञान. त्याला म्हणतात अपराविद्या म्हटलं आहे उपनिषदामध्ये, त्याचे महत्त्व आहे की नाही. पण स्वामीजी म्हणतात सगळेच विज्ञानं जे आहेत, म्हणजे जीवनाच्या जेवढ्या शाखा आहेत त्या धर्मातून आलेल्या आहेत, त्या तत्त्वज्ञानातून आले. आपण विसरतो. त्याचं स्थान नेहमीच खालचं राहणार. झाडाचं मूळ सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही किती फांद्या छाटल्या, जर मूळ शाबूत असेल ते झाड पुन्हा हार भरवलं, पण ते मुळंच कापून टाकलं, झाड कोलॅप्स होऊन व्हायलं आहे. म्हणून मुळं फार महत्त्वाचं आहे. हे मुळाची जपणूक करा. मुळाची जपणूक ते प्रज्ञा, ती विवेकबुद्धी, ती सगळ्यात महत्त्वाची. आज कमी असेल पण त्याची जपणूक केली, त्याला पाणी केलं, त्याला जपणूक केली, त्याची मशागत केली, तर ते पुन्हा सुकले, जर पुन्हा हिरो होईल आहे. लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये बघा सगळे हिरो कुठून द्या, ते सगळं वैराण होऊन जातं. पाऊस पडला की पुन्हा आपलं ते सगळं हिरवंगार होऊन जातं. तसंच आहे ते. प्रत्येकाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे की नाही. ती प्रज्ञा, ती विवेकबुद्धी, ती प्रत्येकामध्ये आहे. त्याची मशागत करून त्याला आपल्याला काय करावं लागेल, प्रकाशित करावं लागेल, उन्मुक्त करावं लागेल. आणि ते कोणाच्या हातात आहे? ते आपल्या हातात आहे. त्याला म्हणतात कर्म. ते आपल्या हातात आहे. त्याचं बळ वाढलं की मग तुम्हाला काहीच काळजी येणार नाही, तुम्हाला वाईट करताच येणार नाही. तुमच्या डोक्यात काही वाईट विचारच येणार नाही, तुमच्या हातून वाईट कर्म होणारच नाही की नाही, यांचं वाईट बोलणारच नाही. जे घडाल ते सगळं शुभच असेल, ते सत्यावर आधारित असेल. असत्यावर आधारित काहीच राहणार नाही. त्याला म्हणतात येते माणसाचं चारित्र्य घडलं आहे, परफेक्ट झालं आहे. त्यांनाच आपण संत म्हणतो की नाही. अवतार कधीच चुकीचं वागत नाहीत, चुकीचं बोलत नाही की नाही. त्याच्या मनात चुकीचे विचार येत नाही. शक्य आहे का? आहे, शक्य दिसतंय ना तुम्हाला. ते परफेक्शन आहे. ते परफेक्शन आहे. परफेक्शन असतं की नाही. एज्युकेशन इज द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, स्वामी म्हणतात. मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. शिक्षण म्हणजे काय? ते माणसाच्या आत परफेक्शन आहे, डिव्हिनिटी आहे, त्याचं प्रकटीकरण करणं, त्याला शिक्षण म्हणतात की नाही. आणि ते शिक्षण माणूस घेऊ शकतो, हळूहळू समोर जाऊ शकतो. जे महान लोक असतात त्याला इतका वेळ लागत नाही, आपल्याला भरपूर वेळ लागतो, जन्म लागतात. कधी या जन्मात होऊ शकेल स्वामी, तर 6 महिन्यात तुम्ही योग येऊ शकाल. स्वामी म्हणतात योग आपल्या राजयोगामध्ये शक्य आहे की नाही. आसन्न की नाही, म्हणजे तुम्ही तर संवेगानाम आसन्न. तुमची गती जर जास्त असेल तर ते जवळ येईल. तुम्ही विमानाने गेले तर दिल्ली तुमच्या जवळ गेलं आहे. तुम्ही कारने जास्त वेळ लागेल, पायी गेले जास्त वेळ लागेल. पुढच्या शुक्रवारी आपण बघूया. 27 आहे ना, 26 डिसेंबर, लास्ट फ्रायडे, शेवटचा शुक्रवार. हां, शेवटच्या शुक्रवारी पुन्हा आपण याच विषयाकडे वळूया. ओम निरंजनं नित्यमनंतरूपं भक्तानुकंपानृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.